हॅलो. हॅलो. हा बोला. कोण बोलतोय? शेठ, तुम्हाला एक पत्र पाठवलं होतं, मी बघितलं का तुम्ही? कसलं पत्र? शेठ, तुम्हाला सांगतो मी, दादा आपले गेले, मी तुम्हाला फोन करणार नव्हतो, पण पर्याय नाही माझ्याकडे तुम्हाला फोन केल्याशिवाय. आता तुम्ही आता तरी काहीतरी करा. नाही नाही, खूप वाईट झालो. पर दादा गेल्यामुळं खूपच मला तर इतकं दुःख झालंय. काय आम्ही बघतोय तुमचं किती परिस्थिती बेकार झालेली आहे. आम्हाला आता कसं सांगायचं सांगा. या सगळ्या लोकांना तुम्ही एवढं मोठं केलंय. अक्षदा मांडे, अजित गोलप, अजिंक्य गोलप, तर पांडुरंग पवारनीला तुम्ही वाईट बघितली नाही. तुम्ही तिकडे गेले होते अजित दादाच्या अंत्यविधीला. इकडं हो. माणूस भांडवल करायला लागलाय. काय करायचं सांगा आता तुम्ही. पण लाज नसल्यासारखं सांगतोय इथं. मला अजित दादा बरोबर बोलणं झालं. काय झालं म्हणलं, म्हणतो बोलतो कुठे आहे, याला माघार यायला सांगितलेली होती. माघार दादानी फोन करून, नालायक माणूस आहे. तुमच्या नाही नावाने सांगितलं. तस्करीला तिकडे जातो, श्रद्धांजली अर्पण करतो, लग्नात शुभेच्छा देतो, आणि तुम्ही सांगितलेलं ऐकत नाही. तर यांचं काहीतरी करा तुम्ही आता. काय नाही कमी नाही. केलं तुम्ही? अहो, माझ्यासारखे कार्यकर्ता कधी काही अपेक्षा नसताना तुमच्यासाठी जीव तुटतोय आमचा. तुम्ही ऐका ना जरा. काय नाही करायचं सांगा तुम्ही. अहो, काय कमी केलं आमच्यासाठी? आम्ही तुमच्या दारात कधीच उभं नाही काय मिळावं म्हणून, तरी तुमच्यासाठी, मोठ्या साहेबांसाठी आमचा जीव तुटतो. तुम्ही ना सर्वसामान्य माणसासाठी ह्या नालायक लोकांना काहीतरी करा. तुम्ही बोला आता. आपली हो. अक्षदा नका म्हणू. नालायक पोरगी आहे. तो अजिंक्यला काय कमी केलं? पोरासारखं सांभाळलं तुम्ही सगळ्यांनी. त्याला काय कमी केलं होतं तुम्ही त्यांना? काय आता मला तुम्ही तिथं निर्णय घ्या, काय नाही तर सांगतो तुम्हाला आम्ही या लोकांना ना पाडल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही निर्णय घ्या. ठीक आहे, निर्णय घेतलेला आहे. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच मागे उभं राहायचंय. आणि हे जे काय राष्ट्रवादी पॅनल उभं आहे आपलं, म्हणजे हा. उभं असं नाही, ते सगळे अजितदादांनी उभे केलेले माणसं आहेत. आणि अजितदादाला ते चॅलेंज करतात आणि त्यांचे नाव वापरतात, म्हणजे दुर्दैव आहे. लोक माफ करणार नाही त्यांना. तुम्ही तुम्ही आम्ही सोडणार नाही. आमच्याला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. तुम्ही कालच तुम्ही बघितलं, तुम्ही म्हणले सगळ्यांना एकत्र करणार, मी बाजूला थांब. नाही, तुम्ही आम्हाला पाहिजे. तुमच्याशिवाय तालुक्याला कोणी नाहीये. सगळे स्वार्थी लोक आहे, तुम्हीच आहे. तुम्ही नाही पाहिजे आम्हाला. आहे, मी करणार आहे. मी काही खचणार नाही. सुनेत्राताई पण आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत. दुःख मला खूप आहे, पण आता ते धाडसाने आपल्याला लढायचं. आणि निवडणुकीला ते निवडणूक जिंकली तरच आपल्याला दादांकडे आपण काहीतरी केले असेल. शेवटी सगळी कामं दादांची हो. आता अजिंक्यच्या गावात 25 कोटीचं काम अजितदादांनी दिलेली काम. त्याने फक्त कागद द्यायचा आणि आपण ते मंजूर करून आणायची. एवढ्याचं काही कमी केलं का त्याला? तर जाऊन द्या, तिथं लोक आपल्यावर राहणार आहे. त्याचं काय तुम्ही वाटून घेऊ नका. आणि आपण चांगलं ताकदीने लढणार आहे. कुठून बोलताय तुम्ही? कुठल्या गावातून आहे? मी भेटतो तुम्हाला. बरं ठीक आहे, या मला नक्की आवर्जून भेटा. आणि तुम्ही जे पत्र पाठवलं म्हणते ते, मी ते फेसबुकवर त्या दिवशी पोस्ट केलं, पण दुर्दैवाने त्याच दिवशी ती दादांची घटना घडली. नका करू कोणाला. मला माझी भावना तुमच्यासाठी फक्त व्यक्त केली होती मी. नाही, अशा हजारो कार्यकर्ते तुमच्यासारखे बेनके साहेबांवर प्रेम करत होते, पक्षावर प्रेम करतात, माझ्यावर. आणि आपण चांगल्या मनाने करतो. आपण थोडी काय कोणाचं काय वाईट नाही, तुम्ही करत लय लय भारी. तुम्ही कितीशे कोटीचं पेरणी फळ बोलत तुम्ही. नाही, आपण शांततेत घेतो. त्याच्यात त्याचाच गैरफायदा घेतला काय, असं मला वाटायला लागलं आता. हा, तसंच आहे, तसंच आहे, हा. तसंच आहे. लय शांत राहून चालणार नाही आता. पण आता आपल्याला पक्षाला शिस्त आणायची. कोणी बिघडलं असेल त्याला माफी द्यायची नाही आता. आणि त्यांनी अजितदादाचं नावाचा वापर ते कुठल्याच परिस्थितीत करू शकत नाही. अशा प्रकारचे दादा आपल्यात राहिले आणि त्यांच्या नावाने भाषण करतो, म्हणजे कमाल आहे त्यांची. डोक्यात गेले, डोक्यात सगळं. मला नम्र विनंती, तुमचे पार हात जोडून विनंती तुम्हाला. नक्की नक्की आहे, मी आहे. तुम्ही पण दटून राहा, काही हा. खचू नका. मी तर आहे. अतुल एकदम चांगल्या ताकदीने चालणार. आपल्या लोकांना चांगली दिशा द्यायची, जुन्नरकरांना चांगली दिशा द्यायची. शेठ बरोबर आहे, शेठ नक्की शेठ. चालेल. आणि या मला भेटायला या एकदा. शेठ येणार, तुमच्या विजयाचा गुलाल घेऊन येणार शेठ. हो नक्की नक्की. ओके. शेठ, शुभेच्छा शेठ तुम्हाला. हो ठीक आहे.